पुढची बातमी आपण पाहतो आहोत मावळ लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भातली, कारण की या मतदारसंघावरनं आता जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे। मतदारसंघ एक आहे, मात्र त्याचे दावेदार अनेक आहेत, कारण मावळमधून शिवसेना उभाटा गटच लढणार असा दावा सचिन अहिर यांनी केलाय। या ठिकाणी आमचा सिटिंग खासदार असल्यामुळे उभाटा गटाचा उमेदवार या निवडणुकीत उभा राहील असं ते म्हणालेले आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधला शरद पवार गटही या जागेसाठी आग्रही आहे आणि महायुतीतले शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, तर अजित पवार गटाचे सुनील शेळके आणि भाजपाचे बाळा भिगडे यांच्याकडून या मतदारसंघावरती दावा केला गेलाय। त्यामुळे मतदारसंघ एक आणि दावेदार अनेक अशी परिस्थिती मावळ लोकसभा मतदारसंघाची झालेली आहे। त्यामुळे मावळमध्ये कोणत्या उमेदवाराला पक्षाकडून उमेदवारी मिळते आणि कोणता उमेदवार जिंकून येतो, लॉटरी कोणाची लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राहुल कलाटे त्यांच्यावर एक कोण व्यक्ती गेले, त्यानंतर दुसरा कुठचाही मोठा नेता पिंपरी चिंचवड किंबहुना मावळ लोकसभेतून गेलेला नसल्यामुळेच पक्षाची ताकद अजून मजबूत आहे आणि आता आदरणीय उद्धवजींना जो एक वेगळ्या पद्धतीचा लोकांचा जो एक आकर्षण आहे, लोकांच्या एक वेगळी त्यांच्याबद्दलची एक सहानुभूती आणि त्यांनी केलेलं काम आणि कार्य आहे, त्यातूनच निश्चितपणे तिसरी डांबण निवडून येऊ अशी आमची अपेक्षा आहे।